नमस्कार मित्रांनो, मी महेश बायकर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज बघणार आहोत आपण टाटा स्टील हा जो काही शेअर आहे आपल्या 200 EMA जवळ आहे, बरोबर आहे. जरीही कॅन्डल रेड बनली तरीही इथे बाईंगची अपॉर्च्युनिटी चांगली आहे. या स्टॉकमध्ये आपण बघू शकतो की 153ला आता रनिंग कंडिशनमध्ये याची करंट प्राईस आहे, बरोबर. टाटा स्टील हा कमीत कमी 194वरनं 184वरनं खाली आलेला आहे. ओके, तर तुम्हाला ही चांगली बाईंग अपॉर्च्युनिटी आहे. या ठिकाणी बघू शकतो आपण की जर आपण स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा लॉंग टर्मसाठी जर होल्ड केलं तर टाटा स्टीलमध्ये खूप चांगल्या प्रकारे आपल्याला प्रॉफिट दिसेल काही दिवसांनंतर. मी लगेच म्हणत नाही आहे की स्विंग ट्रेडिंगसाठी फक्त आपण हा शेअर सजेस्ट करतो आहे किंवा लॉंग टर्मसाठी आपण शेअर सजेस्ट करतो आहे. ओके, सजेशन असं आहे की घ्यायचंच आहे असं नाही आहे. तुमचं ॲनालिसिस, तुमचं प्रॉपर कॅल्क्युलेशन करून रिस्क मॅनेजमेंटनुसार, तुमच्या नॉलेजनुसार तुम्ही हा बाय करू शकतात. पण आमच्या मतानुसार किंवा माझ्या टीमच्या आणि माझ्या मतानुसार हा जो काही शेअर आहे टाटा स्टीलचा, हा खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला रिटर्न्स देण्याची याच्यामध्ये ताकद आहे. दुसरी गोष्ट आपण बघू शकतो की हा आपल्या 200 EMA जवळ आहे. ओके, आपण EMA तुम्हाला सांगितलेलं आहे काही मागच्या व्हिडिओमध्ये इंडिकेटर कसं लावायचं. तर आपण 200 EMA जर बघितलं, डेली कॅन्डलवर बघतोय आपण 200 EMAच्या वरती हा ट्रेड करायला सुरुवात झालेली आहे. जरी रेड कॅन्डल बनली तरी इथून उद्यापासून जर ग्रीन कॅन्डल बनली तर तुमचे खूप चांगले चान्सेस या स्टॉकमध्ये आणि खूप चांगला पैसा या स्टॉकमध्ये बनू शकतो. दुसरी गोष्ट, आपण त्याचं मार्केट कॅप बघून घेऊया किंवा स्क्रीनर एक वेबसाईट आहे, आपण तिच्यावर तिचं एक सर्च करूया काय करते कंपनी असं. ठीक आहे, कंपनी बघू शकता तुम्ही, कमीत कमी 1,92,171 करोडचं मार्केट कॅप आहे. खूप मोठं मार्केट कॅप आहे. कंपनीचं करंट व्हॅल्यू चालू आहे 154ला, हायेस्ट आहे 185चा. बुक व्हॅल्यू आहे 73. कंपनीचा ROE रेशो चांगला आहे. ROE रेशो जर बघितला तुम्ही 6.55 आहे. कंपनी स्टील मध्ये मॅन्युफॅक्चरिंग वर्क करते. सो कंपनीचा जो काही डेटा बघितला तुम्ही तो कंटिन्युअसली इन्क्रीजिंग आहे. जर तुम्ही कंपनीची जी काही ग्रोथ बघितली तर ती पण खूप चांगल्या प्रकारे आहे. कंपनीचं सेल्स पण चांगल्या प्रकारे आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की नेट प्रॉफिट पण चांगल्या प्रकारे आहे कंपनीचं. दुसरी गोष्ट, सेल्स खूप चांगला आहे कंपनीचा, आता वाढलेला आहे सेल्स कंपनीचा. त्याच्यामुळे या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला काही एक हरकत नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता लायबिलिटीज, ॲसेट्स पण खूप चांगले आहे कंपनीचे. त्यानंतर डेप्ट पण खूप कमी आहे कंपनीवर. ओके, आणि मेन म्हणजे FI आणि DI पण इंटरेस्टेड आहे. सो आपण बघू शकतो की या कंपनीमध्ये आत्ता जर इन्व्हेस्ट केली तर पुढच्या काही येत्या काळामध्ये खूप चांगल्या प्रकारे हे स्टॉक आपल्याला रिटर्न्स देऊ शकतात. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.